कटिंग ऑफ व्हॅस्क्युलर टिश्यूज झायलेम अँड फ्लोएम. कटिंग ऑफ म्हणजे काय? म्हणजे काढून टाकणं, काय म्हणायचंय त्यांना इथे? तुमच्या एनसीईआरटी ने दिलेला आहे हा वर्ड बघा. सगळे वर्ड एनसीईआरटी ने दिलेला आहे. कुठे दिलंय बघा. हम्म So cut off, the cambial ring becomes active and begins to cut off new cells both towards inner and outer side. So cutting off इथे म्हणजे फॉर्मेशन लिहून ठेवा एनसीईआरटी मध्ये. कटिंग ऑफ कुठे तुझं एनसीईआरटी प्रथमेश? कटिंग ऑफ म्हणजे फॉर्मेशन. ओके, सो व्हॅस्क्युलर कॅम्बियम मेरिस्टेमॅटिक टिश्यू आहे. मेरिस्टेमॅटिक म्हणजे काय? व्हॉट डू यू मीन बाय मेरिस्टेमॅटिक? Actively growing. Actively growing, actively dividing cells are the meristematic tissue. Okay. Okay, in the young stem, it is present in patches as a single layer between xylem and phloem. Vascular cambium हा पॅचेस मध्ये असतो. कधी? यंग स्टेम मध्ये. आणि नंतर मग तो पूर्ण सर्क्युलर रिंग, काल आपण जसं ह्याच्यात बघितलं होतं. ओके, तो आधी पॅचेस मध्ये आहे आणि नंतर ती पूर्ण रिंग बनवतो. पॅचेस मध्ये कुठला आहे? पॅचेस मध्ये जो आहे तो कुठला आहे? यंग ह्याच्यामध्ये व्हॅस्क्युलर कॅम्बियम जो पॅचेस मध्ये, लेटर इट फॉर्म्स अ कम्प्लीट रिंग. हा पॅचेस मध्ये, हा दिस इज अ पार्ट ऑफ व्हॅस्क्युलर कॅम्बियम ना. सी, दिस इज अ पार्ट ऑफ व्हॅस्क्युलर कॅम्बियम. नंतर मग इकडे मध्ये काय येणार आहे? हे काय येणार आहे? रेड जी मी मध्ये काढते ते काय होणार आहे? दॅट विल बी विच कॅम्बियम? एक्झॅक्टली, दिसत नाहीये. ओके, मग हे काय होणार आहे मध्ये? इंटरफॅसिक्युलर ना. दिस विल बी इंटरफॅसिक्युलर. आणि हा आता जो यंग स्टेम मध्ये आहे दॅट इज अ इंट्रा. हो ना. सो दॅट इज इनिशियली प्रेझेंट इन पॅचेस अँड देन लेटर ऑन इट विल फॉर्म अ रिंग. हा, जसं काल आपण ही डायग्राम एक्सप्लेन केली होती, ABCD आपण ह्याला देऊया नाव. सो हा पॅचेस मध्ये आणि देन इट इज फॉर्मिंग द रिंग आणि मग तो बनणारे पूर्ण व्हॅस्क्युलर कॅम्बियम. सो व्हॅस्क्युलर कॅम्बियम म्हणून आपण म्हटलं इज अ इंट्रा प्लस इंटर. सो इंट्रा इज व्हॉट इन ओरिजिन? प्रायमरी और सेकंडरी? हा, आणि इंटर मग सेकंडरी झाला म्हणजे कसा फॉर्म झाला? हा, नाही नाही, मी फक्त सेकंडरीचं बोलते आता. मी व्हॅस्क्युलर कॅम्बियम नाही बोलत आता. कालच्या पेक्षा थोडं पुढे जाऊ. हे काय झालं इथे दिलेलंच आहे. हे काय झालं? इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम. सो इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम फॉर्म झालं म्हणजे काय होतं? डिफरन्सिएशन होत आहे. कोणाचं? इंटरचं कसं होईल? इंटर फॉर्म झालाय ना. इंटर इज सेकंडरी इन ओरिजिन ना. इंट्राचं, इंट्रा बिकेम मेरिस्टेमॅटिक. हो की नाही? येस. मग इंटरफॅसिक्युलर कोणामुळे फॉर्म झाला? कोणामुळे फॉर्म झाला? येस, मला तिथे डिफरन्सिएशन ऑफ इंट्रा. इंट्राफॅसिक्युलर, मी फक्त इंट्रा म्हणते, कन्सिडरिंग की तुम्ही पुढे फॅसिक्युलर लक्षात ठेवा. लिहिलेलं होतं. ओके, हे क्लिअर आहे. मग आता हे MCQ आलं तर लिहिता येईल. तुम्ही म्हणाले कुठे दिलं एनसीईआरटी, पण हे तुम्हाला समजून घ्यायचंय. मेड्युलरी रेज कुठे आहे?
म्हणजे ह्याचे पण इंट्राफॅसिक्युलरचे पण आणि मेड्युलरी रेज पण मेरिस्टेमॅटिक होतो आणि तो इट ऑल्सो हेल्प्स टू फॉर्म द इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम. आता मेड्युलरी रेज म्हणजे काय? What are my question is what is a medullary rays of what? Medullary rays म्हणजे कुठे असतात मेड्युलरी रेज? बघा बरं, बघा बरं मेड्युलरी रेज कुठे? स्टेम मध्ये जा आणि मेड्युलरी रेज लिहिलं होतं का तुम्ही? बघा. किंवा मेड्युलरी रेज नसेल लिहिलं तर कुठे तुम्हाला शोधता येते का? बघा. व्हॉट आर द मेड्युलरी रेज? मेड्युलरी रेज म्हणजे काय आणि कुठे प्रेझेंट असतात? हाच माझा क्वेश्चन. मेड्युलरी मेड्युलरी रेज म्हणतो का आपण त्याला लीफ मध्ये? एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. काय कळलं म्हणजे? व्हॅस्क्युलर बंडल आहे की नाही? हा व्हॅस्क्युलर बंडल आहे ना, हा हे सगळे व्हॅस्क्युलर बंडल आहे. ह्याच्यामध्ये बघा माझा रेड पेन दिसतोय का? ह्याच्यामध्ये जे सेल्स प्रेझेंट आहेत ते कोण आहेत? मेड्युलरी रेज. these are parenchymatous and these are medullary rays. सो जेव्हा इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम फॉर्म होतोय तेव्हा हे मेड्युलरी सेल पण मेरिस्टेमॅटिक होतात. म्हणजे ह्यांचं पण काय होतंय? डी डिफरन्सिएशन. मेड्युलरी रेज डी डिफरन्शिएट होऊन मग सेकंडरी काहीतरी फॉर्म करतो. आधीच होता की नाही मेड्युलरी रेज? इथेच होते, आधीच होते, प्रायमरी स्टेम मध्येच होते, हो की नाही? इथेच होते ना प्रायमरी स्टेम मध्ये. आणि मग ते मेरिस्टेमॅटिक झाले. आधी आले, थांबले, परत मेरिस्टेमॅटिक झाले, म्हणजे मग काय झाले? ते सेकंडरी फॉर्म करायला लागले. म्हणजे त्यांचं काय झालं? डी डिफरन्सिएशन. लिहिलेलं असतं की नाही सगळं? म्हणजे मी सांगितलं म्हणून सांगते की लिहून ठेवा. दॅट इज अ प्रूफ. मी सांगितलेलं. हे कळलं का सगळ्यांना? तुमच्या एनसीईआरटीने पण दिलं असेल, कुठेतरी वाचायला लागेल. येस, ओके. आता हा फॉर्म झाला, आपण सेकंडरी ग्रोथ करतोय. अजून सेकंडरी ग्रोथ पूर्ण झाली नाही, आपल्याला सी आणि डी डायग्राम अजून एक्सप्लेन करायचा आहे. ओके, मग आता व्हॅस्क्युलर कॅम्बियम आलं, तो डी डिफरन्सिएशन व्हॅस्क्युलर कॅम्बियम फॉर्म झालं, राईट? आता व्हॅस्क्युलर कॅम्बियम इज व्हॉट इन ओरिजिन? हे खूप महत्वाचं आहे. मी का पुन्हा पुन्हा सांगते? कारण मला रूट मध्ये वेगळं सांगायचंय. परत आपण स्टेमचं बघतोय. व्हॅस्क्युलर कॅम्बियम इज व्हॉट इन ओरिजिन? म्हणजे प्रायमरी आहे की सेकंडरी? पार्शली प्रायमरी आणि पार्शली सेकंडरी. ह्याला खूप अंडरलाईन करा किंवा हायलाइट करा, कारण मी स्टेम मध्ये परत काहीतरी वेगळं सांगू. ओके, सॉरी, रूट मध्ये. स्टेम मधलं हे ऑल राईट. आता ह्या व्हॅस्क्युलर कॅम्बियमच्या परत ऍक्टिव्हिटीमुळे काय होतंय बघा. ह्या व्हॅस्क्युलर कॅम्बियम अगेन इट बिकम मेरिस्टेमॅटिक. कोण? व्हॅस्क्युलर कॅम्बियम. मग काय होणार आहे? तो मेरिस्टेमॅटिक झाला म्हणजे त्याचं परत कुठलं डिफरन्सिएशन? हे प्रथमेशला इतकं पक्क कळलंय ना, फटाफट उत्तर देतो. ओके, त्याचं रिडिफरन्सिएशन होतं. ओके, रिडिफरन्सिएशन झाल्यामुळे काय फॉर्म होतंय आता? हा, सेकंडरी परमनंट टिश्यू. म्हणजे कोण? मग आता व्हॅस्क्युलर कॅम्बियम मुळे काय फॉर्म होईल? मग आता सेकंडरी झायलेम आणि सेकंडरी फ्लोएम. ओके, प्रायमरी जन्माला आला तेव्हा घेऊन आला होता तो स्टेम. ओके, त्याच्यामध्ये कसे कसे मग चेंजेस झाले बघा.
जन्माला आलेल्या मुलाचा मेंदू आणि तुमच्या लेवलचा मेंदू वेगळा आहे की नाही? तसंच होतं. आता तुमच्या लेवलचा मेंदू आणि आमच्या लेवलचा मेंदू वेगळा आहे, बरोबर आहे ना? तो त्या डेव्हलपमेंट. सो त्याने फॉर्म काय केलं, सेकंडरी झायलेम आणि सेकंडरी फ्लोएम. ओके, फिगर सेम फिगर तुमच्या एनसीईआरटी ने दिलेली आहे. हा, आता जेव्हा सेकंडरी झायलेम, हा कोण आहे, खालचा कोण आहे? हा झायलेम आहे. वरचा कोण आहे? फ्लोएम आहे. ठीक आहे. आता सेकंडरी झायलेम वरती येईल की इथे खाली पिथ मध्ये येईल? कुठे येईल, काय तुम्हाला वाटतं? पिथ मध्ये येईल. एक्झॅक्टली. काय बोलले मी, कळलं का? मी इथे डायग्राम काढते तुमच्यासाठी वेगळा, एकच काढते. एकच काढते म्हणजे तुम्हाला कळेल. हा होता फ्लोएम, हा होता झायलेम. कोणचे? प्रायमरी. आता ही कॅम्बियम रिंग, ही जी सगळी रिंग आहे ना इथे अशी पूर्ण व्हॅस्क्युलर कॅम्बियमची, ह्या रिंग मुळे काय होईल? सेकंडरी झायलेम फॉर्म होतोय, आपण असं म्हणतो. समजून घ्या. आता इथे जेव्हा तो ऍक्टिव्हिटी करतोय तेव्हा इथे हे नवीन सेल्स येतील, हे नवीन सेल्स इथे येतील. कलर चेंज करते, इथे नवीन सेल्स येतील हे सगळे. मग हा जे ऑलरेडी होता तो कुठे येईल? तो पुश होईल ना. नवीन जेव्हा आले तेव्हा ते जुन्याला धक्का मारतील, बाबा चल मला यायचं, तू पुढे चल आता. म्हणजे मग हे जुने जे आहेत, जुने कोण होते? प्रायमरी होते. मग प्रायमरी झायलेम कुठे आला? सेंटर मध्ये आला. इथे याचा कलर वेगळा करतो. प्रायमरी झायलेम कुठे आला? इथे सेंटर मध्ये आला. हा प्रायमरी झायलेम जो होता त्याला त्याने पुश केलं आणि प्रायमरी झायलेम कुठे आला? सेंटर मध्ये आला. म्हणजे ही कॅम्बियम रिंग इथे जे तयार होत आहे ते सेकंडरी कोण? झायलेम. आणि नवीन जे फॉर्म होत, जुने जे आले ते पुढे आले. जुने कुठे आले? पिथ मध्ये आले. कळलं? आता तसंच फ्लोएमचं होणार आहे. फ्लोएमचे इथे व्हॅस्क्युलर कॅम्बियम आहे म्हणून ते नवीन जे आले ते इथे येतील, करेक्ट. आणि जुने पुश होतील पुढे. म्हणजे जुने इथे पुश झालेत पुढे. इकडे इकडच्या साईडला सेकंडरी फ्लोएम, इकडच्या साईडला प्रायमरी झायलेम, इकडच्या साईडला प्रायमरी फ्लोएम, नॉट सेकंडरी, प्रायमरी फ्लोएम. कळलं? सोपं आहे की नाही? सोपं आहे. मला चला कसं लिहिणार? हो, चला पुन्हा तुमच्यासाठी डायग्राम काढते. हा आहे, हा सर्कल, पीएच घेतलाय म्हणून सर्कल. हा आहे एक व्हॅस्क्युलर बंडल. ओके, व्हॅस्क्युलर बंडल मध्ये ही आहे कॅम्बियम रिंग. ओके, कॅम्बियम रिंग मध्ये इथे आहे, इथे ऍक्टिव्हिटी होत आहेत. म्हणजे हा झाला सेकंडरी झायलेम आणि पुश झाला पिथ मध्ये तो प्रायमरी झायलेम, राईट. त्याच्यानंतर इथे जो तयार झाला नवीन तो सेकंडरी फ्लोएम आणि वरती जो पुश झाला तो प्रायमरी फ्लोएम. इज दॅट क्लिअर? याला नाव तुम्ही देऊ शकता, ड्यू टू ऍक्टिव्हिटी ऑफ व्हॉट? व्हॅस्क्युलर कॅम्बियम ड्युरिंग सेकंडरी ग्रोथ. हे क्लिअर आहेत का? गौतम तुला किती कळेल मला माहित नाही राजा. आणि हे जे करताय ना सगळं, थोडस अजून हे तुमच्या एनसीईआरटी ने नाही म्हटलंय पण मी सांगते, हे जे करताय ना सगळं,
हिअर देर आर टू सेल्स. एनसीईआरटी मध्ये नसेल दिलेलं. व्हॅस्क्युलर कॅम्बियम मध्ये दोन सेल्स आहेत. इट इज अ रे इनिशियल आणि फ्युजिफॉर्म इनिशियल. रे इनिशियल आणि फ्युजिफॉर्म इनिशियल. ओके, रे इनिशियल आणि फ्युजिफॉर्म इनिशियल्स हे दोन सेल्स आहेत. आणि मग हे काय करतील, देर विल बी द डिव्हिजन आणि मग हे प्रायमरी आणि सेकंडरी झायलेम आणि फ्लोएम फॉर्म होतात. थोडस बोर होईल पण समजून घ्यायलाच लागेल, नाही तर कळणार नाही सेकंडरी ग्रोथ. ओके, आणि त्याच्यामुळे ह्यांच्यामध्ये जी ग्रोथ होते ती पेरिक्लिनल ग्रोथ अँड अँटीक्लिनल ग्रोथ. पेरिक्लिनल ग्रोथ अँड अँटीक्लिनल ग्रोथ. आणि त्या पेरिक्लिनल आणि अँटीक्लिनल ग्रोथ मुळे ती गर्थ वाढली. अल्टिमेटली गर्थ कशी वाढली, बिकॉज ऑफ दिस रे इनिशियल आणि फ्युजिफॉर्म इनिशियल सेल्स होते व्हॅस्क्युलर कॅम्बियम मध्ये आणि त्यांनी ह्या पेरिक्लिनल आणि अँटीक्लिनल डिव्हिजन्स केल्या. इज दॅट क्लिअर? हा, दोन आहेत. व्हॅस्क्युलर कॅम्बियम मध्ये दोन सेल्स आहेत. व्हॅस्क्युलर कॅम्बियम मध्ये पुढे जर जायचं ठरलं कसं काय झालं हे, सो कोणी केलं हे? व्हॅस्क्युलर कॅम्बियम मध्ये असं काय झालं की त्यांनी गर्थ वाढवायला सुरुवात केली. अल्टिमेटली आपला एम काय की सेकंडरी ग्रोथ कशी झाली, गर्थ कशी वाढली. ओके, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये हे दोन सेल्स होते, रे इनिशियल आणि फ्युजिफॉर्म इनिशियल. या व्हॅस्क्युलर कॅम्बियम मध्ये हे दोन सेल्स होते, रे इनिशियल आणि फ्युजिफॉर्म इनिशियल. रे इनिशियल जनरली असं सर्कल मध्ये काढतात आणि फ्युजिफॉर्म असं थोडस जॉमेट्रिकल शेप आहे त्याचा असा. हा, एकदा व्हॅस्क्युलर कॅम्बियम आला की हे दोन सेल त्याच्यामध्ये येतात. इनिशियल म्हणजे अगेन इट विल इनिशिएट समथिंग. मग त्यांनी काय इनिशिएट केलं, त्यांनी जेव्हा प्रायमरी झायलेम आणि प्रायमरी फ्लोएम फॉर्म होतोय तेव्हा ह्यांच्यामध्ये डिव्हिजन होत आहेत. बेसिकली प्रायमरी झायलेम इथे बघा ना, इथे छोटं मोठं मोठं आणि मोठं गर्थ वाढली ना. इथे डी डायग्राम मध्ये गर्थ वाढली. मग ती गर्थ कशी वाढली, बिकॉज ऑफ द ऍक्टिव्हिटी ऑफ दिस रे इनिशियल आणि फ्युजिफॉर्म इनिशियल. त्यांनी पेरिक्लिनल आणि अँटीक्लिनल अशा डिव्हिजन केल्या. तर पेरिक्लिनल म्हणजे काय, सी हा जो व्हॅस्क्युलर बंडल आहे त्याच्यामध्ये त्याच्या पॅरलल ज्या डिव्हिजन्स होणार आहे, पॅरलल डिव्हिजन होणार आहे, त्याच्यामुळे तो असा डायमीटर पण त्याचा वाढत जाणार. आणि अँटीक्लिनल म्हणजे काय की जो व्हॅस्क्युलर कॅम्बियमला परपेंडिक्युलर डिव्हिजन ज्या होणार त्या अँटीक्लिनल. पेरिक्लिनल मध्ये त्याची ती गर्थ वाढायला लागणार आणि अँटीक्लिनल मध्ये ती लेंथ वाढायला लागणार. एवढं जरी लक्षात ठेवलं तर फार झालं. येस, सो लेंथ आणि सर्कम्फरन्स हे दोन्ही वाढवणारे पेरिक्लिनल. अँटीक्लिनल लेंथ वाढवण्यामध्ये मदत करेल. इज दॅट क्लिअर? गौतम, सगळं नवीन वाटेल तुला, पण समजून घ्यायचा थोडासा प्रयत्न केला तरी चालेल. हे क्लिअर आहे इथपर्यंत? आता काय होईल, जसा जो सेकंडरी फ्लोएम फॉर्म होईल तसा हा प्रायमरी फ्लोएम आहे ना, हा लिव्हिंग टिश्यू आहे. फ्लोएम मध्ये मेनली देर आर लिव्हिंग टिश्यू, यू नो दॅट. झायलेम मध्ये मेनली देर आर डेड टिश्यूज, हो की नाही? त्याच्यामुळे हा फ्लोएम जसा जसा वरती जाईल तसा तसा तो क्रश व्हायला लागेल. आपण म्हटलं ना, खूप गर्दी झाली, पायदळी तुडवले गेले, लोक कितीतरी मेलेत, कारण लिव्हिंग होते. म्हणून ते जसं बॉम्बस्फोट मध्ये समजा कितीतरी लोक इकडे तिकडे पळापळी झाली, त्या पळापळीमध्येच कितीतरी लोक गेले, जखमी झाले. तसे हे प्रायमरी फ्लोएम गर्दीमध्ये गेले ना, वरती वरती वाढायला लागले. मग वरच्या सेल मध्ये ते क्रश व्हायला लागले आणि म्हणून प्रायमरी फ्लोएमची तिकडे डेथ होऊन जाते. झायलेम मध्ये डेथ नाही होत, कारण झायलेम ऑलरेडी डेडच आहे. त्याच्यामुळे झायलेम जो वाढतो ना
ऍज कम्पेअर टू फ्लोएम, झायलेम हा 8 to 10 टाइम्स प्रायमरी झायलेमच्या कंपॅरिझन मध्ये 8 to 10 टाइम्स जास्त वाढतो आणि फ्लोएमच्या पण कंपॅरिझन मध्ये तो जास्त वाढतो. हा, आतमध्ये तो घुसत जातो आणि ती सर्कम्फरन्स त्याचा वाढत जातो आणि म्हणून 8 to 10 टाइम्स झायलेम हा जास्त वाढतो आणि फ्लोएम जसा जसा वरती जातो तसा तसा तो क्रश होत जातो. ठीक आहे. सो झायलेम हा सेंट्रीपेटल आणि सेंट्रीफ्युगल दोन्ही प्रकाराने वाढतो. हा प्रायमरी झायलेम वरती वरती आला की त्याला स्पेस नाही राहत म्हणून तो परत पुढे पण जातो. मध्ये आला की त्याला मध्ये स्पेस नाही राहत की सेल सगळे जातात म्हणून तो परत वरती जातो. म्हणजे आधी सेंट्रीपेटल मग नंतर सेंट्रीफ्युगल असं दोन्ही पद्धतीने तो वाढतो. पहिल्यांदा सेंट्रीपेटल नंतर सेंट्रीफ्युगल. कळलं का हे की नाही कळलं? असं मराठीत लिहितो ना तसं लिहिलं तरी चालेल, म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे मी काय काय सांगतेय. मी थांबते, तुम्ही लिहा. किंवा नाही कळलं तर पुन्हा माझी मदत घ्या. परीक्षा नाही घेते, परीक्षा घेताना मदत नाही घ्यायची, बाकी सगळ्या वेळेस घ्यायची. इकडे बसलेल्यांना कळलं का हे सगळं? येस मॅम. वेदांत, वेदांत नाही आज. येस यामिनी कुठे अडकली? हा, म्हणजे फ्लोएम जसे जसे वर जातील तशी तशी त्यांची डेथ होत जाईल, कारण दे गेट क्रश्ड विथ द सेल्स ऑफ दिस पेरिफेरी. कॉर्टेक्स मधल्या सेलशी त्यांचं कनेक्शन येत आहे आणि ते डेथ व्हायला लागते त्यांची. क्लिअर? पुढे जाऊ. सो म्हणून ह्याच्यामुळे मग सेकंडरी मेड्युलरी रेज पण फॉर्म होतील. जसं जसं ते झायलेम फ्लोएम वाढत जातील तसं तसं सेकंडरी मेड्युलरी रेज पण येतील आणि त्यांची जशी जशी डिव्हिजन होईल तशी तशी ती गर्थ वाढत जाईल. मग कोणी केलं हे सगळं? व्हॅस्क्युलर कॅम्बियमने बघा किती प्रकार केले आले, हो की नाही? हा, असंच लक्षात ठेवा. ऍक्च्युली जास्त त्याच्या डिटेलमध्ये जाऊन रे इनिशियल आणि फ्युजिफॉर्म पेरिक्लिनल आणि अँटीक्लिनल करतात. ऍक्च्युली ही जी आहे ना ही पेरिक्लिनल आहे, पॅरलल. ओके. आणि गर्थ वाढली आतमध्ये व्हॅस्क्युलर कॅम्बियमने ऍक्टिव्हिटी केली, अजून गर्थ वाढायला रिस्पॉन्सिबल कोण आहे? दुसरा एक व्हॅस्क्युलर कॅम्बियम झाला, दुसरा कॉर्क कॅम्बियम. आता हे सगळं झालं बघा. फॉर्मेशन ऑफ कॅम्बियल रिंग, कॅम्बियम प्रेझेंट प्रायमरी झायलेम अँड इंट्राफॅसिक्युलर, नंतर मग इंटरफॅसिक्युलर, हे आपण एक्सप्लेन केलंय ऑलरेडी. देन द रिंग ऑफ व्हॅस्क्युलर कॅम्बियम इज फॉर्म, ती पूर्ण रिंग फॉर्म झाली व्हॅस्क्युलर बंडल मध्ये, राईट? ही सगळी रिंग फॉर्म झाली, करेक्ट ना? सो कॅम्बियम रिंग ऍक्टिव्ह झाली, तिने कट ऑफ केले सेल. कट ऑफ केले म्हणजे काय? फॉर्म केले, नवीन सेल फॉर्म केले. कट ऑफ न्यू सेल्स म्हणजे न्यू सेल फॉर्म करते. कट ऑफचा अर्थ इथे काढून नाही टाकत आहे. आपला कट ऑफ किती?
हा, सेल्स कट ऑफ टुवर्ड्स द पिथ. पिथचे सेल कट ऑफ झाले आणि ते सेकंडरी झायलेमला त्यांनी अजून जागा करून दिली. ओके. The cells cut off towards periphery and they form the secondary phloem. हा, आता हे खूप महत्वाचं. Cambium ring is generally more active on inner side than the outer side. Okay. Cambium ring is, हा, म्हणजे समजा हे जे आहेत हे फ्युजिफॉर्म इनिशियल्स आहेत. बेसिकली इथे जर 2-3 लेयर फॉर्म झाल्या तर इथे खूप साऱ्या फॉर्म होतात. So ही inner side झाली. So it is more active in the inner side. 8 to 10 times more cells are formed in the inner side as compared to outer side. Clear? आणि हे पण महत्वाचं मी पुढे विचारणार आहे, कोण कुठल्या साइडला ऍक्टिव्ह आहे. सो व्हॅस्क्युलर कॅम्बियम इज ऍक्टिव्ह इन द इनर साइड. पुढे कॉर्क कॅम्बियम सांगणार. आपण ते पुढे बोलू. फूड पण तर कंडक्ट करावंच लागणार आहे, नाही तर मरून जातील ना. हा, जास्त झायलेमची ऍक्टिव्हिटी आहे आणि त्याच्यामुळे तो वूड किंवा मग अॅन्युअल रिंग कशा फॉर्म होतात ते आपण बोलू. तो बघा, प्रायमरी वरती गेला, सेकंडरी. कॅम्बियमच्या आजूबाजूला सेकंडरी. नवीन येणारे कोण आहेत? सेकंडरी. मग कॅम्बियमच्या आजूबाजूला कोण पाहिजे? सेकंडरी. आधी कोण होते? हे प्रायमरी होते. जशी ती कॅम्बियम रिंग ऍक्टिव्ह झाली तसे मग हे वरती जातील आणि त्याच्या आजूबाजूला कोण राहतील? सेकंडरी. नवीन फॉर्म झालेले कोण? सेकंडरी. सो ही झाली सेकंडरी ग्रुप. अजून नाही झाली, अजून आपल्याला कॉर्क कॅम्बियम. आता हे फिलेम आणि फिलोजन, मग आता आपण ते बोलू. सो पहिली ऍक्टिव्हिटी झाली सेकंडरी ग्रोथ साठी व्हॅस्क्युलर कॅम्बियमची. इफ यू गो बॅक, आणि आपण 2 दिले होते. कुठले 2? स्टिलार रिजन मध्ये, आतल्या रिजन मध्ये व्हॅस्क्युलर कॅम्बियम. आता कॉर्टेक्स मध्ये कसं होणार? आपण फक्त आतापर्यंत स्टिलार रिजनच बघत होतो. आता आपण स्टिलार रिजन बघत होतो, हो की नाही? आतला रिजन, पेरिसायकल आणि हे सगळं. आता आपण बाहेर कॉर्टेक्स मध्ये पण ग्रोथ होणार आहे. मग ती कोणामुळे होणार आहे? कॉर्क कॅम्बियम. सो गिव्ह हेडिंग सेकंडरी ग्रोथ इन स्टेम ड्यू टू कॉर्क कॅम्बियम. आता मी काय काय सांगते ते लक्षात ठेवा. रट्टा मारला तरी चालेल, काही करू शकत नाही असं म्हणताना मला पण वाईट वाटतंय, पण हरकत नाही. ऑप्शन येस. ओके. आता मला कॉर्क मधले 3 झोन सांगा. कॉर्टेक्स मधले, सॉरी कॉर्क मधले नाही, कॉर्टेक्स मधले. एंडोडर्मिस. वरती कोण आला? हायपोडर्मिस. मग आता हायपोडर्मिसच्या डी डिफरन्सिएशन मुळे तयार होणार कॉर्क. हायपोडर्मिसच्या डी डिफरन्शिएशन मुळे तयार. हायपोडर्मिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज hypodermis is also called as outer cortex. Outer cortex. Yes. ईश्वरी तुझ्यासारखी आता ही पण लिहायला लागली यामिनी इथे आल्यापासून, ऑफलाईन आल्यापासून, हो ना यामिनी? आधी नव्हती लिहिते. सो हायपोडर्मिसच्या डी डिफरन्सिएशन मुळे फॉर्म झालं कॉर्क कॅम्बियम. म्हणजे मग हा काय इन ओरिजिन आहे? प्रायमरी की सेकंडरी? सो हे कुठे? इन द आउटर कॉर्टेक्स रिजन. इथे लिहिले मी आउटर कॉर्टेक्स रिजन. म्हणजे हे व्हॉट इज इन ओरिजिन? व्हॉट इन ओरिजिन? पार्शली की कम्प्लिटली?
एक्झॅक्टली. कम्प्लिटली सेकंडरी इन ओरिजिन. प्रायमरी आधी काय होतं का? नाही. तो कशाचा बनलेला आहे का? दिस प्लस दिस? नाही, हो ना. हा डायरेक्टली हायपोडर्मिसचं डी डिफरन्शिएशन झालं आणि कॉर्क कॅम्बियम तयार झालं. तो कॉर्क कॅम्बियम रिस्पॉन्सिबल फॉर एक्स्ट्रास्टिलर सेकंडरी ग्रोथ. एक्स्ट्रास्टिलर सेकंडरी ग्रोथ. सो एक्स्ट्रास्टिलर सेकंडरी ग्रोथ कोण रिस्पॉन्सिबल? आणि स्टिलर सेकंडरी ग्रोथ हे क्लियर आहे? येस येस. सो कॉर्क कॅम्बियम फर्स्ट फॉर्म कोण होणार आहे? कॉर्क की व्हॅस्क्युलर? Yeah, so right there, first form is vascular cambium and second form is cork cambium, and both of these are which meristem? Apical, lateral, intercalary? काय केलंय ह्यांनी? इंटरकॅलरी होतो का? हा सेकंडरी ग्रोथ साठी ना. हा, मग दिस इज अ लॅटरल मेरिस्टेम. वाचलं ना सारखं सारखं की क्लिअर होईल. सेकंडरी ग्रोथ लीव्स आणि मोनोकॉट मध्ये कशी होईल? म्हणजे ह्याचं उत्तर काय? मला तेच उत्तर. लीव्स आणि मोनोकॉट मध्ये सेकंडरी ग्रोथ होईल का? नाही होत ना. लीव्स मोनोकॉट मध्ये तर होतच नाही आणि लीव्स डायकॉटचं असो नाही तर मोनोकॉटचं असो, आपण लीव्सचं काल स्ट्रक्चर बघितलं ना, त्यांच्यामध्ये सेकंडरी ग्रोथ होत नाही कारण त्यांचा व्हॅस्क्युलर बंडल इज क्लोज्ड फॉर सेकंडरी ग्रोथ. क्लिअर? आणि त्यांच्यामध्ये हायपोडर्मिस पण नाही, म्हणून मग प्रश्नच नाही आला त्याचा डी डिफरन्शिएशन व्हायचा, है की नाही? चल, नाव द सेकंडरी फ्लोएम जो फॉर्म होतोय ना, सेकंडरी फ्लोएम, रक्त लोये, ह्याला व्हाय विचारू नका मला, कारण हे बॉटनीच्या लोकांनी डिसाइड केलं. सेकंडरी फ्लोएम इज कॉल्ड एज बास्ट. बास्टर्डचा बास्ट. ओके. आणि सेकंडरी झायलेम कोण? सेकंडरी फ्लोएम बास्ट. बास्ट फायबर जे आहे ते ह्या सेकंडरी फ्लोएम पासून तयार होते. लिहिलो पण आता आम्हाला आठवतो. आणि सेकंडरी झायलेम जो आहे इज कॉल्ड एज वूड. वूडच लिहिलं असेल. आणि ह्याच्यावर क्वेश्चन येतो. नाही, आपण सेकंडरी म्हणतो ते, आपण फक्त झायलेम आणि फ्लोएम स्टडी केलं होतं. आपण आता हे सेकंडरी. हे क्लिअर आहे सगळं? नाउ आय विल एक्सप्लेन यू अबाउट कॉर्क कॅम्बियम. लक्ष देऊन ऐका. नाउ कॉर्क कॅम्बियम. Cork cambium is also called as, write it down, it is also called as phloem, or it is also called as extrastellar cambium. Cork cambium is completely secondary in origin. ओके. आता काय होईल बघा. तुमचा डायग्राम दिला असेल, पेज नंबर सांगते. ए डायग्राम बघा ऑन पेज नंबर 97. ओके. कॉर्क कॅम्बियम फॉर्म झालेला दिसतोय. फक्त कॉर्क कॅम्बियम बघा, फक्त वर्ड कॉर्क कॅम्बियम बघा आता सध्यासाठी.
कॉर्क कॅम्बियम कुठे फॉर्म होतोय? हायपोडर्मिस. हायपोडर्मिसच्या वर कोण आहे? 97 बघ, पुढचा पेज, वरचा डायग्राम. हायपोडर्मिसच्या वरती कोण आहे? एपिडर्मिस. जेव्हा कॉर्क कॅम्बियम त्याची ऍक्टिव्हिटी करायला लागला तेव्हा वरती प्रेशर येईल. कोणावर? इपिडर्मिस. इपिडर्मिस तुटून जाईल, नाही तुटून जातो. जेव्हा प्लांट असा ओल्ड व्हायला लागतो है ना, मोठा झाला, खूप सेकंडरी ग्रोथ व्हायला लागली की त्याचा कॉर्क कॅम्बियमच्या ऍक्टिव्हिटीमुळे बाहेर इतकं प्रेशर येईल की इपिडर्मिस त्याचं तुटून जाईल. मी इथे डायग्राम काढते बघा, कळतं का? हो, हे आहे से दिस इज अ कॉर्क कॅम्बियम. ओके, हा बाहेर ऍक्टिव्हिटी करतोय, बाहेर लेअर फॉर्म करेल, तो नवीन सेल फॉर्म करेल ना. ऍक्टिव्हिटी करतो म्हणजे काय? तर तो डान्स बिन्स नाही करून दाखवतो, तो सेलच फॉर्म करतो, हो की नाही? त्याने बाहेर पण सेल फॉर्म केले. सो दिस इज बाहेरची साईड, आणि बाहेर आणि आतमध्ये पण करेल तो, आतमध्ये पण. दिस इज इनसाइड. इनसाइड जेव्हा तो ऍक्टिव्हिटी करेल तेव्हा इट विल फॉर्म व्हॉट? सेकंडरी कॉर्टेक्स. हायपोडर्मिसच्या खाली कोण आहे आपला? जनरल कॉर्टेक्स.